हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. काय रे बाबा, किती किती तो माज आलाय, इतका माज आलाय कोणाला तरी. आणि नाकाचे भगदाड दाखवून, भोकं दाखवून, भोगदे दाखवून, काय आपलं नाक उचकटून, आपलं पहिले तर तोंडच उचकटायचे, आता तर नाक पण आपलं भगदाड दाखवत दाखवत आपलं नाक वर करत ज्ञान पेलत बसतात. देवा, ह्यांना ना आता दाखवूनच द्या. आता मी ना खरंच सांगते मंडळी, हे जे अंडे आहेत, अंड्यांनो जागे व्हा. काय तुम्ही अंडभक्ती करत बसलेत? लक्ष द्या, कसं बोलते, कसं काय वागते. आणि तिच्याशी हुज्जत घालू नका. हुज्जत घालण्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे. एक नंबरची भांडकुदळ बाई आहे, शब्दा शब्दाला. आता कशी बसली आहे बघा, तिथे आता बसली अशा फटकान मांडून आणि सगळ्या कॉमेंटला रिप्लाय करत बसली आहे. मला वेळच नाही, मला वेळच नसतो, मी कामात इतकी बिझी असते की माझ्या लक्षातच येत नाही काय आहे लाईफमध्ये. त्या दिवशी त्या चच्च्याने सरप्राईज दिलं तेव्हा पण हीच बकवास करत होती. पण सांगितलं ना तुम्हाला, दाखवलंय, विथ प्रूफ दाखवलंय की ही काय करत असते आणि कशात बिझी असते आणि काय हिचे धंदे लावले तिने. ते तुम्हाला सांगितलंच आहे. ते तर तुम्हाला कळतच नाही. चला, ते माझ्याबरोबर होतंय किंवा इतरांबरोबर होतंय तर तुम्हाला नाही माहिती, पण आज तर ती तुमच्या तोंडावर बोलते. तुम्हाला म्हणते की तुमच्यामुळे काय नाही आहे. लोक मला म्हणतात की आमच्यामुळे, तर तुम्ही काय मलाच बघता का? डेटा पॅक भरून तुम्ही इतरांचं पण बघता ना, मग असं कसं बोलता? तुमच्यामुळे मी आहे किंवा तुमच्यामुळे मला हे मिळतंय किंवा माझं नाव आहे, ही माझी मेहनत आहे वगैरे. तर आता हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुम्हाला जरा पण लाज असेल ना, थोडी पण वाचलेली काय असेल ना, आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे. दाखवून द्या कसं कसं ते टू वे चालतं. जर लोकांनी ह्यांना नाही बघितलं तर काय होणार आहे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे. पण ज्या ह्याच्याने, ज्या आविर्भावात आणि जो मास दाखवत ही हिंमत होतेच कशी, म्हणजे खरंच मला कळत नाही आहे की कसं काय असं कोण बोलू शकतं. स्पेशली अ क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर किंवा यूट्यूबर. ह्यांना तर मी क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर मानतच नाही. यूट्यूबर म्हणेन मी, किंवा प्रमोशन क्वीन. हे लोक असं कसं बोलू शकतात की हे सगळं आमचंच आहे, आम्ही उभं केलं आहे, आमचं टॅलेंट आहे, आमच्यावर आहे, आम्ही आहोत, आम्ही चांगले आहोत, आमचं कॅलिबर आहे म्हणून हे सगळं होतं आहे. सॉरी बॉस, तुम्ही फालतू आहात, थर्ड क्लास आहात, थुकरट आहात, तुमची लायकी पण नाही आहे. हे अंडे आहेत ना म्हणून तुमचं फावलं आहे. आणि तुम्ही त्याच अंड्यांना बोलता की तुमच्यामुळे नाही म्हणून. तर आता अंड्यांनी आता काय करावं? आता अंडे म्हणजे इतके पडलेले आहेत, इतके पडीक आहेत. आज पण काही जण म्हणतात तिला की वा ताई, काय छान उत्तर, तुमची घाण काढली ताईने तुमच्या. छान कसलं काय छान? कसले आहेत रे घाणीतले दळींदर लोक, भिकारी. आता सारखी भीक लागल्यासारखी आपली येत असते व्हिडिओ घेऊन. जर तुला समोरच्याची गरज नाही, एका व्ह्युअरमुळे तू नाहीस असं तुझं जर म्हणणं आहे, तू स्वतःच आहे, स्वतःच काहीतरी घडली आहेस, अहम ब्रह्मास्मी आहेस. किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार. तर मग कशाला सारखे व्हिडिओ यूट्यूबवर आलीसच कशाला लोकांना तुला बघायला भाग पाडतेस? कशाला ना ते तोंड उचकटून येतेस? स्वतःच घरात राहा, स्वतःच काय ते कर, ते मिसळ विक, नाहीतर डब्बाजीला डब्बा घेऊन पाठव, कुठेतरी बसव, तिथे पहिले जायचे ना, तिथे ते काम करायला लाव. कशाला लोकांच्या जीवावर नाही ना तू? मग कशाला लोकांना दाखवते? लोकांच्या जीवावर कमवले आणि आता माझ बघा, बाप रे बाप. आणि वर लोकांना आता सल्ले देते की काय, आणि मी कसे जमा केले पैसे आणि काय उपयोगी पडलं. अगं सगळं विकलंस तू. काय म्हणजे अक्षरशः कसले सल्ले देते. आणि तुझ्याकडनं सल्ले घेण्याचे वाईट दिवस नाही आले आमच्यावर. एक कॉमेंट होती, त्याच्याबद्दल मला आता काही जास्त डिस्कशन करणार नाही आहे मी, कारण वेळ जातो फालतूमध्ये. मला फक्त ती एक कॉमेंट दाखवायची आहे. ती कॉमेंट तुम्ही बघून घ्या. जे मला म्हणायचं आहे, जे माझ्या मनात होतं ते सगळं त्या कॉमेंटमध्ये आहे. आणि ती कॉमेंट आता नाही आहे तिथे. ऑब्व्हियसली ती कशी असणार ना, ही खरी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये खरी रियालिटी दाखवली गेली आहे, जी सत्य आहे. ते कुठे आपलं सत्य उघड नाहीच पडलं पाहिजे. एक्सपोज व्हायला लागलं की आम्ही कसे तिरमिरतो आणि कसं आम्ही हे करतो, रिॲक्ट होतो आणि कशी आपली रियालिटी दाखवून देतो. लास्ट टाईम आपण सगळ्यांनी ते पाहिलंच, जेव्हा ती घोडे लावाची क्लिप आपण एक्सपोज केली, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ही रिॲक्ट झाली त्यावरून कळलंच ही रियालिटी. म्हणून मला काहीच हे नाही आहे. ठीक आहे, तू स्वतःला एक्सपोज करणार आहेस, जे तू रिॲक्शन देत जाशील ना ह्याच्यामध्ये माझीच जीत आहे.
मी जे काही बोलेन त्याच्यावरती जर तू प्रत्येक वेळेला अशी रिॲक्ट होत राहिलीस ना, तू स्वतःला एक्सपोज करणार आहे. तुझी रियालिटी तू स्वतः दाखवून देतेस लोकांना. त्या इनमिन 2 कॉमेंट आहे पण तुझ्याच आयडिया आहेत, त्याच फिरवून त्या स्वतःला कॉमेंट करून घेतेस. त्या व्यतिरिक्त कोणीही तुला भीक घालत नाही किंवा कोणाचाही तुझ्या मताशी काही घेणं देणं नाही आहे. ह्यावरूनच समजलं की तुझी काय लायकी आहेस आणि तू किती किती फडफडायची आहे ना, तितकं फडफड 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 कर. माझं काहीही जात नाही. जे माझं कॉन्टेंट आहे ते मी दाखवते. मी पहिल्यापासनं रोस्ट अँड रिॲक्शन हे माझं निश आहे, मी तेच फॉलो करते. पण तू रियालिटी दाखवतेस स्वतःची की तू काय लेवलला पडू शकतेस किंवा तू ॲक्च्युली काय आहेस. लोकांना दाखवतेस एक, पण तू रियालिटीमध्ये काय आहेस. जे पण काही तू त्या दिवशी लिहिली होतीस ना कम्युनिटी, स्क्रीनशॉट घे, ते मला नको सांगूस. तुला माहिती आहे मी स्क्रीनशॉट घेते प्रत्येक गोष्टीचे. तू तर मला चांगलं ओळखते ना, मग परत परत कशाला सांगते ग टवळे. तलफट हट येडीबाई. तर हा स्क्रीनशॉट बघून घ्या मंडळी. स्क्रीनशॉट घेणं तर म्हणजे मला सांगते मावसाड तू. तर ह्या ताईंनी सांगितलेला शब्दानी शब्द खरा आहे. म्हणजे खरंच ही इतकं मिसलिडिंग आहे आणि इतकं खोटं की आम्ही असं करतो आणि आम्ही तसं करतो आणि हे मी हे केलं. म्हणजे ह्यांनाच सगळी माहिती आहे, बाकी लोकांना काहीच माहिती नाही इन्व्हेस्टमेंटची. आणि आता काय झालं आहे, SIPचे रिटर्न्स काय येत आहेत. आणि आताचं तर सोडूनच द्या, आता हे वॉर सिच्युएशनचं वगैरे तर सोडूनच द्या. बट अदरवाईज ऑल्सो इतक्या वर्षामध्ये 5 वर्षामध्ये ही जे काही बोलते इतके रिटर्न्स, म्हणजे ती गुंतवणूक एक चांगला आहे, ठीक आहे SIPमध्ये गुंतवले पाहिजेत वगैरे. पण ही जे काही कॅल्क्युलेशन सांगते ना, हिला तरी समजतंय का. इवन गोल्डचं पण, आता तर गोल्ड पडलंय, आता काय उपयोग, नुकसानात आहे सगळं विकणं. म्हणजे किती, म्हणजे काय बोलायचं, लोकांना काय सांगायचं. उगाच आपलं काहीतरी आपलं ज्ञान आपलं पेलत राहायचं आपलं. आणि तसंही अंड्यांना काय, अंडे कुठे काही करणाऱ्यातले नाही आहेत, हिच्यासारखेच आहेत ते एक नंबरचे दळिंदर. त्याच्यामुळे हिला पण चांगलंच माहिती आहे की नुसतं आपलं असं काहीतरी आपण खूप वासरात लंगडी गाय बनायचं, बाकी तर कोणाला काय करणार नाही आहे. आणि ते कुठे घ्यायला जाणार आहेत आणि ते कुठे गुंतवायला जाणार आहेत आणि कुठे काय करायला जाणार आहेत, म्हणून ही शाणी बनते. पण मग कोणी असं निघालं की, कोण असतं ना असं एखादं कोणतरी असतंच असं ना कळपामध्ये एक हुशार व्यक्तिमत्व, मग त्यांनी आपला काहीतरी एक पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला किंवा हिला एक्सपोज केलं की बाबा नाही हे असं करू नको, हे चुकीचं आहे. तर मग मॅडमला एकदम राग येतो आणि एकदम खूप चिडचिड होते. आणि मग काय करू आणि काय नको, मग काहीतरी उलटसुलट बोलायचं, मग डिलीट करायचं किंवा मग काहीतरी माझ्या बाबतीमध्ये काहीतरी पोस्ट टाकायची. कारण माझं तर कामच आहे, मी ते करतच असते. किती टाकायच्या तितक्या पोस्ट. आणि राहिला प्रश्न लास्ट पोस्टचा, तर काहीतरी तिथे स्टुडिओ अपार्टमेंटचं काहीतरी मेन्शन केलेलं. पहिली गोष्ट तर ह्या बहरीनच्या दुबईतल्या सौदीवरून फ्लाईट पकडणाऱ्या ज्या हिची मैत्रीण वगैरे जी कोण आहे, तर ह्या व्यक्तीला जे नॉलेज आहे, हे जे काही स्टेटमेंट ही करत असते, तर त्यावरूनच कळतं की हिला हा साधा स्टुडिओ हा शब्द पण हिने कुठून तरी शोधलेला आहे. कोणाला तरी विचारलं असेल की अगं तिकडे काय असं नसतं का, ते एकच असतं नाही का असं हॉटेल रूमसारखं, त्याला काय म्हणतात. मग कोणीतरी हिला सांगितलं असणार की त्याला स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतात. आणि मग ते हिने लिहिलेलं आहे, कारण हिला हा शब्द माहिती असणं शक्यच नाही या गावठीला. आणि दुसरी गोष्ट की आता सध्या तर मी नाही राहत आहे स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये, पण येस माझी सुरुवात स्टुडिओ अपार्टमेंटमधनंच झालेली. तर थँक्यू मावसाड फॉर मला ते नॉस्टॅल्जिक फील करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की प्रगती आहे ना, म्हणजे आता आम्ही असं सांगत नाही म्हणून असं ह्यांच्यासारखं नाही ना आमचं आयुष्य. आणि असं माझ्यासारखे कितीतरी अनेक जणं असतील ज्यांनी खरंच स्क्रॅचपासून सुरुवात केली असेल आणि त्यांना माहिती असेल की काय असतं, किती रेंट असतं. स्टुडिओ अपार्टमेंट, ते स्टुडिओ अपार्टमेंट आहे ना, तुझं जे आताचं आहे ना झोपडा, त्याच्यापेक्षा लाख गुणा चांगलं होतं. आणि जरी ते स्टुडिओ अपार्टमेंट असलं तरी पण त्याची किंमत पण लाख गुणा होती तुझ्या त्या झोपड्यापेक्षा. समजलीस का, गटाराच्या अलीकडली. थाप 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 तेवढंच कर. 45,000 दिरहम 11 वर्षापूर्वी रेंट होतं त्याचं, इयरली 45,000. म्हणजे महिन्याचा हिसाब काढ. तुझ्या विचार त्या दुबईच्या, बहरीनच्या, अबुधाबीच्या, काय ते सौदी अरेबियावरून फ्लाईट पकडणाऱ्या मैत्रिणीला. बघ येडीबाई.
तुझ्या चच्च्याचा ना पगार पण नसेल तेवढा आम्ही रेंट भरत होतो 11 वर्षापूर्वी. आले मोठी बोलायला ना, काय पण म्हणजे ना, तुझे आहेस ना मावसाडे तेच राहा, जास्त हुशाऱ्या करू नकोस. झोपडापट्टी कुठली. आता खाजीचं घर विकणार आहे म्हणे, जे घेतलं होतं ना हिने. तर म्हणत होती की आता बघूया, ते थोडं आउटस्कट्सला आहे, मला थोडं सिटीमध्ये पाहिजे होतं. अगं मग तुझं कुठे आहे? तुझं तर कुठच्या कुठे घेतलंय तरी कोल्हापूर करून कोकलते आणि तिथे लोकांशी हुज्जत घालत बसली आहे. त्याच्यापेक्षा तर त्या खाजीचं तरी आहे, ते तरी आहे थोडंफार. महानगरपालिका तरी तिला ती लागते. तुला कोल्हापूर महानगरपालिका लागते का? हां, त्याचं उत्तर दे. मावसाडे मोठ्या गप्पा मारते ना जिल्हा आणि तालुक्याच्या, तुझ्या घाल तालुका नाकाच्या भगदाडात. आणि काय ते खाजीवर उपकार केल्यासारखी. अगदी तेव्हा तिला निकड होती, तिला गरज होती म्हणून आम्ही घेतला. तू तर मोठी ना, खूप पैसा आहे, धंद्यातनं कमवलाय ना जाम. म्हणजे साडीचा धंदा करून करून एवढा कमवलाय, लोकांना ठगवायचा धंदा करून कमवलाय. तुझ्यासाठी तर तो शब्द मी वापरणारच आहे. तू जे म्हणतेस ना, आणि मला ज्या कॉमेंट करायला लावत होतीस ना, तर मी त्यांना पण हेच सांगते. काय करते ना मी दुबईमध्ये बसून, हिच्यासारख्या बायकांना धंद्याला लावते. लायकी नाही खाकची, बाता करते लाखची. आली मोठी, चल फट हट येडीबाई. कोणीतरी हिला भैरवला का नाही नेत म्हणून सांगितलं होतं. विचारलं तर म्हणे की भैरव इज आवर सन अँड वी नो हिम बेटर. आम्हाला जिथे न्यायचं तिथे नेतो. आणि त्याला आम्ही विचारलं होतं, तो नाही म्हणाला. आम्हाला माहिती आहे त्याला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. सगळीच गोष्ट आम्ही सोशल मीडियावर दाखवत नाही. जे दाखवायची ती दाखवत नाही, आणि जे नाही दाखवायचं ते उगाचच आपलं दाखवत बसता. कारण जे दाखवायचं आहे ते दाखवून नाही ना कमाई नाही होणार, धंदा कसा होणार? धंद्यासाठी काहीतरी पानचटपणाच करावा लागतो. मग तेच दाखवतो जे नाही दाखवायचं, हो की नाही मावसाड? हां, आणि जास्तच आकाश करून आकाशात उडत होती. जास्त उडायची सवय आहे ना तुला, आवडतं वाटतं उडायला. अगं त्या भैरवला आत्ताची गोष्ट नाही आहे, जेवढंच तेवढं पकडून चालू नकोस ना. त्याला जुहू चौपाटीला ना, त्या मम्मीला घेऊन गेली तिथे वडापाव खायला ना, कुठेच घेऊन नाही जात तू त्याला. नुसतं आपलं एकटीला भटकायचं असतं, नाही तर काहीतरी करायचं असतं. त्याचं शॉपिंग करायला पण त्याला घेऊन नाही जात. हे एकटंच भटकतंय. काय लफडी आहेत काय माहिती, हिला काय कमीपणा वाटतो की काय आहे. आणि त्याला नाही आवडत. अरे त्याला काय दाखवलंच नाही तर कसं आवडणार? त्याला काय आवडतं नाही आवडत कसं कळणार तुला? शेवटी त्याला पण तेच करून सोडणार आहे ही बाई. थाप थाप थाप. मम्मीने सांगितलंय गाढवाकडनं वेद वदवायचे. घेंचो 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 घेंचो. मम्मी भारी वाटायलाय मम्मी, छान वाटायलाय मम्मी. काय तर म्हणे की चच्चू ऑफिसमध्ये लाजत होता. अगं लाजणार नाही तर काय? काय अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे का? तू आलीस तिथे तोंड घेऊन, तू याची बायको आहे, सगळ्यांना कळणं म्हणजेच ही शर्मेची गोष्ट आहे ना. असं तर लोकांना माहितीच आहे. पण आता तू साक्षात तिथे अवतरलीस तर काय करणार? त्याला बिचारायला मेल्यासारखं वाटलं असेल. आणि त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट काय आहे की चच्चू लाजत होता, काय लाजत होते आणि मला खालूनच पाठवत होते, पण मी वर गेली, सगळे स्वीट आहेत. अरे चच्चूला विचार का लाजत होता? कारण तू आहेसच लाजिरवाणी. तुला लाज वाटली पाहिजे की आपल्या नवऱ्याला आपल्यामुळे लाज वाटते. शी कसली बाई आहे. आणि तुझ्या तोंडावर थोडीच बोलणार आहेत लोक की शी याक थू, असं थोडीच करणार आहेत. पण चच्चूला माहिती असेल, मागून तर बोलतच असतील ना की रे ती आहे ना, ती भाणकुदळ बाई, ती घूस, ती मावसाड, ती दळिंदर बाई, थप 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 गटारातली उंदरीण, ती आहे याची बायको, या खड्डेवाल्याची. याच्या खड्डे बघा तोंडावर. शी सगळं स्वतःवरच खर्च करते. एक नंबरची ना याची बायको, एक नंबरची दळिंदर आहे. आणि अजिबात काय नाही फॅमिलीचं कसलं काय. ते पोरगं बघा 4 दिवसापासून व्हिडिओमध्ये तेच कपडे घालतंय. हा बघा, हा एकच पिवळा शर्ट आणि याचा विटलेला शर्ट अब्बाजी घालतात. आणि हिचं बघा साड्यांवर साड्या, मोठी साडी क्वीन बनली आहे. असली बाई आहे ही. शी काय व्हिडिओ बनवते, काय फालतू. आणि काय भाषा, ते ऐकलं का? ते घोडे ऐकले का? घोडे असं म्हणत असतील म्हणून त्याचं आता अजूनच तोंड दाखवायला कुठे जागा उरली नसेल. म्हणे लाजत होता. लाजिरवाणी आहेस तू, लाजिरवाणी. घे, मी सांगते तुला, कोण नाही सांगत ना ती गोष्ट, मी सांगते तुला. तुझी लाज वाटते त्याला, सुधर आता तरी. तिथे कार्यक्रमाला गेलेली, तिथे म्हणते कोण म्हणतं मुंबईत गरम होतं, कोण म्हणतं? अरे कोण म्हणतं काय, तू म्हणते.
कारण तू तिथे राहते ना डबक्यामध्ये, त्या डबक्यात गरम होतं म्हणून तू म्हणतेस मुंबईत गरम होतं. तुला काय माहिती आहे, तुला मुंबईच काय माहिती नाही आहे. अरे परत परत नको ना बोलायला लावू मावसाडे, कशाला ना फालतूपणा करते, कशाला ना बोलते आणि कशाला ते काहीतरी व्हिडिओ टाकायचे म्हणून आता भीक लागली जमा करते, घरासाठी अनुदान मागते. अगं तुला काय कळणार आहे की मुंबईमध्ये कसं असं तू अशा मस्त हवेशीर अशा टॉवरमध्ये आणि चांगल्या ह्याच्यामध्ये राहिली असतीस तर कळलं असतं ना. आधी पण तेच दलिंदर आयुष्य, तिथून दारिद्र्यातच पडलीस तर कसं कळणार तुला, आणि आयुष्यभर तेच राहणार आहे. ज्या प्रकारचे जे तुझी हरकती आहेत ना ते तू आयुष्यभर तेच करत राहणार आहेस. त्याच्यातनं कधीच तुझी सुधारणा होणार नाही आहे. काय तर म्हणे की आपलं कर्म चांगले असले तरी ना आपलं नशीब तरी साथ देतं. तुझं काही साथ बीत काही देणार नाही आहे. काय होतीस तू, काय नाही झालीस तू, आणि तेशीच्या तशीच राहिलीस तू. तेच राहणार आहेस तू आयुष्यभर. थाप थाप थाप. काय नाव ठेवलं बापाने, काय विचार करून ठेवलं काय माहिती. हिचा जन्म झाला आणि होतं नव्हतं ते पण गेलं. कुठल्या मुहूर्तावर निपजली. म्हणतात ना नाव बाळ्या आणि हाती कथलाचा वाळा, तशी गते हिची. नाव माहिती आहे ना काय आहे, घाणश्री जास्त सूट झालं असतं. सगळीकडे घाणच घाण फैलावत असते, जिथे जाईल तिथे घाण होते. मला क्रीम सजेस्ट करणार होते, मला नको तुझे क्रीम काय थे. स्वतःचा बुरशी आलेला थोबडा ते नीट कर आधी. काय थे कशी बुरशी आली बघ ती हनवटीला, घाणेरडी नुसती. काय खाते काय माहिती, आणि खाते पण राहते पण घाणीत राहते ना, सगळी तोंडावर घाण उठली आहे. आणि प्रत्येक वेळेला पकडल्या गेल्यानंतर कबूल करण्याची घाणेरडी सवय. आता लास्ट टाइम पण हा मी कबूल करते, हा मी केलं असं, हा मी मदत केली, ते पकडल्यावर मग मी कबूल करते. तसंच आता पण हा मी सांगते मी कुठे राहते. अरे मग कशाला आधीच सांगायचं होतं ना. आणि आम्ही तिथे बघत होतो म्हणून मी केपी बोलली, पण आम्ही खरं इथे राहतोय. पण आम्ही आधी विचार तर आमचा केपीला घेण्याचाच होता. अरे पण तू विचार करत होती तेव्हा बोलली का? तू घेतल्यानंतर जेव्हा तू होम टूर दिली त्यावेळेला तू बोलली ना की मी केपीला घेतलं. मग लोकांना आता का गुंडाळते, मग तेव्हाच खरं सांगायचं होतं ना. तसंच आता एका बाईशी हुज्जत घालते की जिल्हा तोच आहे, मग काय, मग बोलली तर काय झालं, मग काय सोलापूर बोलू का. त्या बाईने हिला बरोबर तिथे तासडली यायची. अगं तुला जर कमीपणाच नव्हता तर मग जिथे राहते तेच नाव सांगायचं ना. आता काय मी UAE एकच आहे, मग तू भारतात राहते सांग असं आहे तर. हां जाऊ दे, ते पुढचं UAE तुला नाही समजणार म्हणून मी त्या भानगडीत पडतच नाही. पण तू भारतातच राहते सांग ना. कशाला मग पर्टिक्युलरली ते तरी कशाला सांगायचं. 1 तासावर आहे आणि 2 तासावर आहे आणि ती ह्याच्यावर आहे आणि त्याच्यावर आहे. आणि मी काय सांगितलं होतं मंडळी, काय सांगितलं होतं की काय ना काहीतरी बाबाजीचं आणि ह्याचं त्याचं काहीतरी कारण सांगणार स्कूलचं किंवा काहीतरी. आले ना सेम कारण. अब्बाजी बोलले की बघ जरा इकडे होतंय तर इथे बघ, तिथे नको. आणि 1 तासावर आहे तर मग अब्बाजीला काय फरक पडत होता. आणि अब्बाजी कुठे काय फावडा घेऊन आणि कसली काय हे घेऊन नांगर घेऊन चाललाय का, बैल लावतोय अब्बाजी शेतात का? कसलं काम आहे, कसलं काम करणार आहे शेतात की तुझं काम आहे डांबीस पकडला पकडला पकडला. अब्बाजीला नाही, अब्बाजीचं नाही, हिच आहे खरं. उसाच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी मावशी भावजी, हात नका लावजी व्हायलाय कस तरी भावजी, हात नका लावजी व्हायलाय कस तरी. हा तेच आहे ना, असं सगळीकडे असं सेटिंग आहे ना. मग आता परत दुसरीकडे जायचं, मग तिकडे शोधायचे. त्यापेक्षा इथे हिची ख्याती पसरलेली आहे. हिचे सगळे गडी माणसं आणि सगळे लोक ओळखीचे झालेले आहेत ना, भाऊजी बिवजी असे. म्हणून हिने शेताजवळचंच घर बघितलंय, म्हणजे जवळ पडलं पाहिजे शेत. अब्बाजी सिर्फ बहाना है, असली बात तो शेत में मचाना है, मचाएंगे. आणि मी 9 वाजता जेवते, मी सकाळीच जेवून घेते आणि मी एवढंच खाते. मी अर्धी पण नाही, चतकोर भाकरीच खाते आणि एवढंच माझं जेवण, पोर्शन कंट्रोल. आणि ते चिट्टा इकडे बघितलं का, बाप रे बाप, काय ते काय घेतलेलं. आणि अजून आणि भातावर काय आहे, आमटी काय आहे, भातावर आणि भातावर आमटी काय करायला आहे ते अजून पाहिजे होतं. एवढी अख्खी भाकर आणि 2 भाज्या, कोशिंबीर सगळं असताना पण अजून आमटी भात वाढायला आहे, अजून पाहिजे होतं. आता कुठे गेलं हिचं सगळं तिथे. आणि सासर माहेरच्या गोष्टी सांगते. वा रे वा, काय लोकांनी पण अगदी कॉमेंट केले आहेत, अगं खरंच ग तू असंच आहेस आणि तू तसंच विचार करते
अरे काय विचार करते, सासर माहेरला घेऊन चालते आणि मला असं वाटतं की मी आहे ना असं सासऱ्याचं पण बघितलं पाहिजे आणि माहेरचं पण बघितलं पाहिजे. खरी गोष्ट तर ही आहे की कुठेच आपला हक्क सोडायचा नाही आहे. सगळीकडे आपली चोच घालत राहायची. सगळीकडेच असेच ज्या असतात ना बायका, अशाच नंदा ज्या स्पेशली असतात ना, त्या ना भावाचा संसार सुखाचा होऊ देत ना, तिथे आईला सुखाने जगू देत आणि नुसतं म्हणजे जिणं हराम करून टाकतात. असली बाई आहे ही मिशा, ही बोंबल, आणि ही पण तसलीच. अजिबात म्हणजे काय नाही, चांगला विचार काय नाही, ह्यांना सगळीकडे हात मारायचा असतो, कुठेच सोडायचं नसतं. म्हणून ह्या खर्च पण त्याच भावनेने करतात. कोणाच्या प्रतीने ह्या कोणाच्याच साठी चांगला विचार नाही करू शकत. जे स्वतःचे नाही होऊ शकत ते दुसऱ्याचे काय होणार आहेत. एक नंबर फक्त आपलं मतलब असेल ना तेवढंच आपलं करून घ्यायचं. मी म्हणते की आपण हे करूया, मी तर म्हणजे भावाला पण सांगते आपण असं करूया, आपण तसं करूया. मी अब्बाजींना पण बोलते इतके पैसे लागणार आहेत आणि आपण असं म्हणजे असं सगळं असं सांगायचं, फक्त सांगायचं. हे लोक कसे असतात की आम्ही फक्त सांगणार आणि तुम्ही फक्त ऐकायचं. दुसऱ्याचं काही ओपिनियन नसतं. तुम्हीच करणार, जे मला पाहिजे तेच करणार. आणि जेव्हा पैसे बिसे काय पाहिजे असेल तर तुमच्याकडे मागणार, तुम्ही तेवढं द्यायचं, काम करायचं गप गुमान. आणि मग मोठेपणा मिरवायचा की मी केलं, माझ्यामुळे झालं. आणि मग नंतर मग सगळ्यामध्ये हक्क मागायचा, कुठेही नाही. अक्षरशः म्हणजे काही असा जमिनीचा एक छोटा तुकडा पण असेल ना तो पण सोडायचा नाही. असल्या प्रवृत्तीच्या बायका आहेत या. माहेरचा विचार, चांगला विचार हा माहेरात नाक खुपसून नाही करायचा असतो. तिथे आपण जेव्हा आपण उंबरठा ओलांडतो ना, आपलं लग्न होतं ना, आपलं कन्यादान होतं ना, त्याच्यानंतर आपण विचार करायचा माहेरचा. आपण तिथे ढवळाढवळ नाही करायची. तुमचं म्हणजे अक्षरशः ढवळाढवळ करायची. आणि मी इथे पण लक्ष देते, किती लक्ष घालायचं त्याला पण काहीतरी लिमिट असतं. आहे ना, तिथे त्यांच्या सुना येतील, त्यांचं घर आहे, भाऊ आहे तुझा, तो ठरवेल किती ते अति करायचं, किती ते दाबायचं. सारखं पडीक राहणं म्हणजे माहेरबद्दल चांगला विचार करणं, माहेरची काळजी घेणं नव्हे. वितुष्ट निर्माण होतं त्यामुळे. पण यांना खानदानी सवय आहे. तिची ताई माहेरात येऊन पडली, हिची आजी माहेरात येऊन पडली, सगळे खानदानी माहेरातच पडीक आहेत. तसे ही पण वेगळं काय करणार आहे. मोठी सांगते, बाता मारते, हट पागलबाई. आणि ते पेट्रोल पंपला लाईन वगैरे होती आणि गॅससाठी वगैरे पण लाईन होती. तर ते बघून म्हणते की मोदीजींचं भाषण, आणि इथे लोक जीवावर उठले आणि हसते काय, दात वाकडी दाखवते, वाकडा बाहेर काढून. अगं काय हसायला, काय हसण्यासारखी गोष्ट आहे का? लाज आहे का तुम्हाला बेशरम लोक? कसलं इन्फ्लुएन्स करता, कशावर हसायचं, काय चाललंय, परिस्थितीचं गांभीर्य काय आहे, काय अक्कल आहे का? अक्कल आहे हां? तुझी ती मैत्रीण बघ, गाव जेवते सगळीकडे फिरते आपली, गाड्या काढून जातात काय, येतात काय, मग प्लेनने येत आहेत काय, नाटकं करतायत काय, जाऊन ते गोव्याला काय भसड मचवत असतात काय माहिती, बघावं तेव्हा. हे असले इन्फ्लुएन्स करतात देशात काय चाललंय, आपण कसं वागतोय, कसं जबाबदार नागरिक तर सोडाच तुम्ही. म्हणजे कसं तुम्हाला इन्फ्लुएन्सर कसं म्हणायचं आम्ही? काय इन्फ्लुएन्स, काय चांगलं, तुम्हाला काय भान आहे का कसलं? दात काय काढते बेशरम. आणि आज तर बापरे काय तोरा, काय बघायलाच नको. लोकांनी अशी चोपली ना हिला. पण मी तुम्हाला खरंच सांगते, अजिबात वेळ वाया घालवू नका हिला बोलण्यामध्ये, हिच्याशी हुज्जत घालण्यामध्ये. हिला अजिबात म्हणजे ना अजिबात लक्षच देऊ नका. हिला व्ह्यूजच देऊ नका. ही माजली आहे ना त्याच जोरावर. हिला शिव्या घालायला पण व्ह्यूज देऊ नका. सिरियसली मी सांगते तुम्हाला. म्हणजे जे काही बोलत होती ते पेड प्रमोशनचा टॅग, कोणाला सांगते तू पेड प्रमोशन लावलं मी? पेड प्रमोशन आधी नव्हतं ते. खोटारडेपणा केलास, पकडली गेलीस, तेव्हा परत आता वर नाक चढवून आली की मी पेड प्रमोशनचा टॅग लावला. तुम्हाला दाखवते, मी ते पण दाखवते तुम्हाला स्क्रीनशॉट, काय करायचं असतं ते. इथे तुम्हाला पब्लिश करायच्या आधी जर तुमचं पेड प्रमोशन असेल तर येस करावं लागतं. आणि मग जे काही असतं ते ॲडव्हर्टाइजमेंट किंवा इतर गोष्टी त्या कन्सिडर होतात. तर ते एक करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नाही केलं आणि नाही लक्षात आलं, जर कोणी रिपोर्ट केलं किंवा काही यूट्यूबपर्यंत पोचलं तर गोष्ट वेगळी आहे. पण जर नाही तर मग चालतंय असंच. पण आता जेव्हा ही पकडली गेली, तसं म्हणजे जसं नेहमीच ही करत आले, जेव्हा पकडली जाते त्याच्यानंतर मग मी मान्य केलं, मी हे केलं आणि मी हे कबूल करते, तसंच ह्या बाबतीत पण जेव्हा लोकांनी हिला क्वेश्चन केलं तेव्हा गुपचूप जाऊन ते येस करून आली. मग ते पेड प्रमोशन दिसायला लागलं आणि आत्ता हा व्हिडिओ घेऊन आली की मी तर केलंय आणि मी तर. इतकं खोटं ग, कुठे फेडशील ग मावसाडे? आणि कुठल्या तोंडाने तू बोलते की कर्म चांगले असल्या तरी?
तरी नशीब साथ देतं, तरी तरी हां तरी नाही, तुझं टर्राटर्राने फर्रा होणार आहे फालतूबाई. आणि राहिला प्रश्न ब्रँड्सचा, की आम्ही हे करतो आणि मग काहीतरी असावं लागतं आणि काहीतरी, असं काही नाही आहे. कोणालाही अप्रोच होतात आणि ब्रँड्स तुम्हाला डायरेक्ट अप्रोच करत नाही, एजन्सी अप्रोच करतात. तुम्ही एजंट हायर करता आणि मग तो तुम्हाला हे ब्रँड आणि हे ते आणून देतो. तर मला ब्रँड्सलाच ही रिक्वेस्ट आहे की एकदा यांचं सगळ्यांचं प्रोफाईल नीट चेक करा. यांचं बोलणं एस टी नाही बोलता येते बाईला, एस टी म्हणत होती, एस टी महामंडळ असलं, हिला NYB बोलते. असल्या ह्यांना तुम्ही नीट बघा. आणि राहिला प्रश्न आमचं काहीतरी आहे आणि आमचं कॅलिबर आणि आम्ही असं आम्ही तसं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर असं असलं असतं ना, तर मग कितीतरी असे आहेत ना एकदम फालतू, ते बुब्बू दाखवणारे आणि काय काय असं हरकते करणारे आणि चुच्चूवाले आणि कसले कसले व्हिडिओ बनवणारे ना, B ग्रेडवाल्यांना पण प्रमोशन येतात. मग त्यांचं काय कॅलिबर आहे हां? ती दुसरी एक हगारे बाई, तिला पण प्रमोशन येतं. कसं प्रमोशन येतं? तू त्या लेवलची आहेस म्हणजे तीच लेवल आहे ना तुमची, म्हणजे तेच केलं तर प्रमोशन येतं. मला नाही येत, म्हणजे याचा अर्थ माझं कॉन्टेंट खूप चांगलं आहे, एकदम क्लीन आहे, मी ठगवत नाही लोकांना. हे ठगवणाऱ्या लोकांनाच प्रमोशन येतं. ब्रँड काय नाही बघत, ब्रँडला स्वतःच्या पैशाशी मतलब आहे. तुमचं कॅलिबर काही घेणं देणं नसतं ब्रँडला. तुम्ही दाखवू शकाल तर, आता माझे फेसलेस व्हिडिओ आहेत म्हणून नाही आहेत, सिम्पल, नाहीतर आलं असतं. त्यांच्याशी तुमच्या कॉन्टेंट आणि किती क्वालिटी आहे काय नाही, किती क्वालिटी, कोणाची क्वालिटी आणि कसल्या क्वालिटीला येतं ते भोजपुरीवाल्यांना पण येतं आणि कसल्यांना पण येतं. आता उदाहरणं दिली मी, अजून आपल्या इथे पण आहे, ते चड्डीला पण येतं यार, चड्डी दाखवणाऱ्या बाईला. आणि ह्यांची ही लोकांना बोलण्याची हिंमत होते की सबस्क्रायबर काउंट आणि आमचं हे बघून, आमचे व्ह्युअर बघून असं हे करतात. आणि नंतर परत हीच बाई बोलते की तुमच्यामुळे नाही आहे मी, आणि तुमच्यामुळे नाही आहे, लोक म्हणतात आम्ही बघतो तुझे व्हिडिओ म्हणून. मग आता तर तू बोललीस की सबस्क्रायबर काउंट आणि व्ह्युअरशिपमुळे मला मिळतं म्हणून, आणि मग तू त्याच लोकांना म्हणते की तुमच्यामुळे नाही आहे. तुला नक्की काय बोलायचं आहे? काय स्वतःला तरी कळतं का? नुसतं लोकांना गोल 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 फिरवायचं तेवढं कळतं? कसली बाई आहे जर तू असं हे करू शकते, इतकं धडधडीत खोटं बोलू शकते, इतकं धडधडीत लोकांना फिरवू शकते. नक्कीच त्या भैरूला शोधून काढला पाहिजे. आता भैरूचं खरंच नाहीच आहे तो, ही कोणाशीच खरी नाही आहे ही बाई. आणि प्रत्येक वेळेला त्या ॲक्टर ॲक्ट्रेसेसची कंपॅरिझन करणं सोडून दे गं, मावसाड भदाडी कुठली. हां, किती ते प्रत्येक वेळेला ते लोक करतात. मग त्यांना पण असं, अरे ते एकनिष्ठ असतात. तुला कळतं का एकनिष्ठ शब्द माहिती आहे का? गाव जेवत फिरत नाहीत ते सगळीकडे दुनियाभरचं तुझ्यासारखं. त्यांचं एक ब्रँडशी कोलॅबरेशन म्हणजे एकाच ब्रँडचं काय, तू कोणत्या बाता सांगते का? लाईफ बॉय आणि तंदुरुस्ती हे या हां, तू कधी बघितले लक्सवालीला लाईफ बॉयचं प्रमोशन करताना, लाईफ बॉयवालीला संतूरचं प्रमोशन करताना, संतूरवालीला विम बारचं प्रमोशन करताना, विम बारवालीला व्हील बारचं प्रमोशन करताना, व्हीलवालीला निरमाचं प्रमोशन करताना बघितलंय? गाव जेवणारी बाई गब्बस, समजलं ना? लायकीत राहा. एक ना धड भाराभर चिंध्या. ते चच्च्याच्या बाबतीत पण सेम, ब्रँड्सच्या बाबतीत पण सेम. आणि लोकांना काय येडा बनवते की ते करतात आणि ते हे करतात. ते एकच तर एकाशीच असतात, असं नाही त्याचं सोडून ह्याला सोडायचं, त्याला धरायचं, त्याला सोडायचं, त्याला धरायचं. एका वेळेला 4 जणांबरोबर ग्रुप ॲक्टिव्हिटी करत नाहीत ते ब्रँड बरोबर, समजली का? फालतू गब्बस येडीबाई. ग्रुप ॲक्टिव्हिटी महत्त्वाची, म्हणजे मावसाडला इतकं आहे ना, सगळीकडे तिला ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची असते. म्हणूनच अशी बुरसाटलेली आहे, सगळीकडे बुरशी आली आहे. कोणाचं लागत असेल बाप रे बापशी. माझ्या विरोधात पण गोळा करत होती ना, ह्याला त्याला, आम्हाला. कशाला? तू एकटी करणार आहे ना, एकटी कर, चल निकल अडियन. आणि लेट मी रिमाइंड यू, काही फुकट मिळत नाही ना, काही फुकट मिळत नाही इथे. आम्ही मेहनत करतो, आम्ही कष्ट करतो, मी त्यांचं काम करून दिले म्हणून त्याच्या बदल्यात मला मिळालंय. तर तू ते लिफ्टचं प्रमोशन केलं होतंस ना, तर आता लिफ्ट बसवून घे अप्पाजीसाठी, इतकंच काळजी आहे तर. जे 10 बाय 10च्या घरात गटारात लिफ्ट लावत होते, तर आता थोडं तरी मोठं आहे ना, आता नाल्यावर बांधते ना घर, मग त्या नाल्याच्या आजूबाजूला गटारापेक्षा मोठी स्पेस आहे, तर आता तिथे बसवूनच घे लिफ्ट. फुकटात मिळत नाही म्हणते मी. काय राव, काय बोलता? तुम्ही पण मागा, तुम्हाला देतात का बघा, तुम्ही पण मागा. आम्ही भीक मागे नाहीच आहे, आम्ही मागत नाही. आम्ही ऑर्डर प्लेस करतो, तेवढी धमक आहे, पैसे देतो, मोजतो. तू गेलेलीस ना
हां, स्वतःच्या तोंडानेच बोलली की मी त्यांच्याकडे मी त्यांना म्हणाली मला तुमच्या वस्तू मागवायच्यात. कशाला? ज्याला मागवायचं डायरेक्ट ऑर्डर देतो. असं थोडीच ब्रँडला काहीतरी गेली भीक मागायला. भीक मागायची सवय काही जात नाही आणि नंतर लोकांना सुनवायचं. आले मोठी स्वतःच काय बोलते कळतं का ग तुला? कळतं का येडीबाई? हट येडीबाई. राहिला प्रश्न ह्या गोष्टीचा की आम्ही नाही दाखवलं तर तुम्हाला कसं समजणार आणि आम्ही एवढे चांगलं आणि काय तुम्हाला एवढं चांगलं दाखवून पण तुम्हाला हे नाही चांगलं काय वाईट होतं आणि सगळं चांगलंच तर दाखवते चांगल्या गोष्टी आणि तुम्हाला पण मिळाव्या. मग तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला पण ह्या गोष्टी हे ब्रँड्स माहिती पडावेत. बाबा तू नाही, तुला स्वतःलाच आधी गटराच्या पलीकडे येण्याची गरज आहे. स्वतःच आधी एक तर थाप आहे आणि दुसऱ्यांना मोठी NYB शिकवते. आणि कसले ब्रँड आणि कसलं काय तू काय बघितले? दुनिया कुठच्या कुठे पोचली? तू काय कोणाला शिकवते? आणि तुझ्याशिवाय तुझ्यावर कोण बसलंय तिकडे तुझी वाट बघत की तू सांगणार तेव्हा कळणार? तुझं तो प्लॅस्टिकचा गजरा आणला ना 10 वर्षापूर्वी, प्रत्येक वेळेला तुला 1000 प्रूफ दिले. जे तुझ्याकडे आहे ना ते आम्ही चौथीमे करत होतो, जे तू आत्ता आम्हाला दाखवते. आली मोठी आम्हाला शिकवायला. गटाराच्या अलीकडली उंदरीण, घुस, घाणबाई, सिग्नलवाली गप्पा ऐकते ना सिग्नलवर क्रॉस करता करता. दुबईच्या बहरीनच्या अबुधाबीवरून सौदी अरेबियाची फ्लाईट पकडून इंडियाला येणाऱ्या मैत्रिणीची मैत्रीण. हट पागलबाई. सो तेच आहे मंडळी, फालतू हिच्या काहीतरी बडबडीकडे लक्ष देऊ नका. ही फक्त आता आपले पैसे काढायला बघते, रिकवर करायला बघते. काहीतरी फालतू काही घेऊन येते आणि त्याच्यावर बकवास करत बसायचं. मग ते काही बिनबुडाचं काही बडबडत बसायचं. तेच हिचं चाललेलं आहे. मोठा धंदा आता कमवायचे आहेत ना. आता एवढा पैसा काढणार कुठून? सगळं तर बेचबाच के हो गया. जो भी सब काय ते जमा केलेले होते सगळं तो विकलंही नाही. आता आहे काय? आता जमवते तुमच्या जीवावर आणि तुम्हालाच हुशाऱ्या दाखवते. म्हणून जे स्टार्टिंगला सांगितलं ना तेच करा बस. ते तरच हिचं उतरणार आहे. त्याशिवाय ही उतरणारी नाही. हिची उतरवायची असेल ना तोच एक मार्ग आहे. ही ना लाथोके भूत पण नाही आहे. लाथा पडल्या तरी पण हिला काय नाही त्या पण खाईल. असली आहे ही पोचलेली. बस जाओ और अपना डेटा पैक का 54 भी इसके ऊपर खर्चा मत करो. हां, जाता अजून एक गोष्ट, हिला एक कॉमेंट आलेली ती दाखवते तुम्हाला. शोनीबाई तू काय बोलली ते तिला काय कळलं नाही. NYBला काय कळत नाही. ते स्लेवी काय लिहिलंय आणि ते त्या व्यक्तीला कळेल जे सक्सेसफुल लोकांबद्दल तू बोलते ना. हिला सक्सेसफुल ही फक्त फुलच आहे. सक्सेस बिक्सेसचा यस पण तिला येत नाही. यस येतो तिला. यस टी समजली काय? चल पागल काय कमेंट करतात चाटू लोक. काय लेवल पण नाही आहे यांची. कसं या लोकांना कोणाला फॉलो करतात आणि कोणाला काय आपण कॉमेंट करतोय तिला ते समजणार पण आहे का नाही ह्याचं पण यांना काय कळत नाही. नो वंडर यांची एवढे फॉलोअर्स आहे. कचरा भरलाय कचरा. एनिवेज दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट. म्हणजे आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत का प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.